लाख गेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. ही म्हण किती खरी आहे याची प्रचिती अजितदादा पवार गेल्यापासून पाहायला मिळते. कारण अजितदादा गेल्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात असणारी अंतर्गत धुसफूस थांबायचं अजिबात नाव घेत नाहीये. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आली. त्यांची हक्कलपट्टी केल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. राष्ट्रवादी अजितदादा गटात सध्या पार्थ पवार यांचं स्थान वाढताना दिसतंय आणि पार्थ हे ज्येष्ठ नेत्यांचं ऐकत नसल्याचं सांगितलं जातंय. तटकरे आणि पाठोपाठ पटेल आणि शरद पवारांशी संपर्क साधला. तसंच इतर अनेक नेत्यांनी शरद पवारांना फोन करणं सुरू केले. त्यामुळे राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? पार्थ पवार यांच्या विरुद्ध वातावरण तयार होतंय का? राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार का? पवार साहेब यात काय भूमिका घेणार? राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की हा एक गट काहीतरी वेगळा निर्णय घेणार? सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली. पार्थ पवार आणि जय पवार यांना महत्त्वाची पदं देण्यात आली. मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली. खरं तर ती दादांच्या निधनानंतर जेव्हा पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं तेव्हापासून सुरू झाली होती. मग तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यांचं टायमिंग मात्र सगळं काही सांगून गेलं. पटेलांनी ही भेट घेतल्याचं बोललं जाते. या भेटीमध्ये या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केल्या आणि पार्थ पवार आमचं ऐकत नाही, अजितदादा होते तेव्हा असं नव्हतं, आम्ही काय भूमिका घेऊ, आपण पवार कुटुंबाचे प्रमुख आहात, यात हस्तक्षेप करा असं म्हटल्याचं बोललं जाते. यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या इतरही आमदारांनी पवार साहेबांना फोन केल्याचं सांगितलं जाते, ज्यात त्यांचाही सूर तोच होता. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या प्रमुख आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांची 2 मुलं म्हणजेच पार्थ आणि जय सध्या सक्रिय झालेत. दादांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे हे त्यांना ठाऊक आहे. जय पवार यांनी बारामती पाहावी, मुंबई पाहावी आणि पार्थ पवारांनी दिल्ली पाहावी, पक्ष पाहावं असं त्यांचं सत्तेचं वाटप झाल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपासून पार्थ पवार हे पक्षाच्या पातळीवर चांगले सक्रिय होताना दिसत आहेत. त्यातच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचं ते ऐकत नसल्याच्या चर्चा आहेत. बाकीचे नेते जसे की छगन भुजबळ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ हे सगळे सध्या तरी शांत आहेत. आता त्यांची भूमिका काय हे माहीत नाही. पण राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या 2 छुपे गट असल्याचं सांगितलं जाते. पहिला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा आणि दुसरा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा. त्यात तटकरे पटेल यांच्या बाजूने सध्या आमदार जास्त असल्याचं बोललं जाते. त्यामुळे पार्थ पवाराविरुद्ध खरंच नाराजीचं वातावरण आहे का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात जे चाललंय तशी परिस्थिती महाराष्ट्राला काही नवीन नाही. एखाद्या सत्ताधाऱ्याची तरुण वारसदार मुलं आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी यांच्यात संघर्ष झाल्याचे कितीतरी उदाहरण आहेत. शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत मागील काही काळापासून असंच सुरू आहे. तिथल्या ज्येष्ठ नेत्यांचं उद्धव ठाकरेंकडे म्हणणं हेच असतं आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटात तेच चाललंय. तटकरे आणि पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी पत्रकारांशी बोलताना या 2 नेत्याची स्तुती केली. एरवी या दोन्ही नेत्यावर सतत निशाणा साधणारे रोहित पवारही आता अचानक गप्प झाले. प्रश्न असा पडतो की पटेल तटकरे हे 2 नेते आणि त्यामागे असणारे आमदार हे शरद पवारांच्या जवळ आलेत का? ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? पण सध्या सत्तेत सहभागी असणारे पटेल, तटकरे आणि ही मंडळी असं करण्याची शक्यता कमी आहे. दुसरी शक्यता आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची. कारण असं झालं तर प्रश्न सुटू शकतील. म्हणजे नेतृत्व शरद पवारांच्या हातात येईल, पण शरद पवार भाजपाच्या गोटात जाण्याच्या शक्यता कमी आहेत. तिसरी शक्यता आहे ती म्हणजे पटेल आणि तटकरेंचा गट भाजपला मिळण्याच्या. रोहित पवार यांनी मागच्या आठवड्यात 22 जणांचा तटकरे आणि पटेल यांचा गट भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच्याही काही शक्यता आहेत. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार चांगले जागे झालेत. पार्थ पवार यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री भेट घेतली. आमच्या पक्षाची युती असल्यानं यात विशेष काही नाही असं फडणवीस म्हणाले. पण या भेटीत नेमक्या काय चर्चा झाल्या माहीत नाही. पार्थ पवारांना कदाचित
हे दोन नेते आणि त्यांच्या मागे असणाऱ्या आमदारांची चिंता आहे का असा प्रश्न उभा राहतो. शिवाय सुनीत्रा पवार यांनी आता नुकतीच पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यात पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पटेल तटकरे यांना शांत करण्याचा प्रयत्न होईल का, की ते आणि त्यांचा गट काही वेगळी भूमिका घेणार हे आता येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.